नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, इंडियन रेल्वे कडून जी असिस्टंट लोको पायलटची वॅकन्सीज काढण्यात आलेली आहे त्याच्याबद्दलचे प्रत्येक अपडेट मी या आपल्या YouTube चॅनलवर घेऊन आलो. भरपूर माझे व्हिडिओज आहेत, अराउंड 10च्या आसपास व्हिडिओज झालेले असतील. तुमच्या डोक्यात येणारा प्रत्येक डाऊट मी त्या व्हिडिओद्वारे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय. आणखीनही सांगतो, अप्लाय करायला घाई करू नका, वेट करा. मी जेव्हा तुमच्यासाठी घेऊन येईल सेपरेट व्हिडिओ कसं अप्लाय करायचं, नंतर अप्लाय करा. आता आज एक राजसाहेब ठाकरेंचा सुद्धा ट्विट आलेला आहे. राईट, वेगवेगळी आयडियोलॉजी प्रत्येकाची असू शकते. राईट, आपण त्यांच्या बिलकुल त्यांच्याच आयडियोलॉजीचे असाल गरज नाही, पण त्यांनी एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून आज त्यांच्या ट्विटरद्वारे सुद्धा एक पोस्ट केली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचा ALP मध्ये पर्सेंटेज वाढलं पाहिजे ते आणि त्यांना तो जॉब मिळाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा ही अपील केली आणि आपण त्यांनी केलेल्या अपीलला एक चांगला प्रतिसाद देणार आहोत. राईट, आपली एक CBT 1 आणि CBT 2 दोन्ही आपण बॅच लॉन्च केल्या. CBT 1 आपली फक्त 999 रुपयामध्ये आहे. त्याच्यामध्ये CBT 1 चा येणारा प्रत्येक सिलेबस आपण ऍड केलेला आहे. जे काही आहे तुमचं सायन्स आहे, FT, रिझनिंग सर्व काही त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे. GS सुद्धा आहे. त्यानंतर CBT 2 मध्ये पार्ट 2 जो आहे तो टेक्निकल आहे आणि मागच्या वेळेस याच टेक्निकल पार्टमुळे प्रॉब्लेम आलेला होता. राईट, बऱ्याच लोकांनी तो क्वालिफाईंग आहे पण बरेच लोक क्वालिफायच झालेले नव्हते. वेगवेगळ्या ट्रेड घेऊन तुम्हाला ITIच्या तो टेक्निकल पार्ट कव्हर करायचा आहे. फिटर घ्या, वेल्डर घ्या, इलेक्ट्रिशियन घ्या, वायरमॅन घ्या, राईट, मेकॅनिक डिझेल घ्या. तर या वेगवेगळ्या ट्रेड आहेत, त्यांचे आपले कोर्सेस सुद्धा आपण अवेलेबल करून दिले. CBT 1 आणि CBT 2 मिळून आपला 1999 रुपये फक्त प्राइस आहे. हा व्हिडिओ बनवायचा मेन उद्देश जो होता तो एज रिलॅक्सेशन बद्दल एक ट्विटर कॅम्पेन चालवण्यात आलेलं होतं. त्या ट्विटर कॅम्पेनला सक्सेस मिळालेला आहे. आपण सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. मी काही व्हिडिओ सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर घेऊन आलेलो होतो की त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायलाच पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग सुद्धा नोंदवला. राईट, आणि शेवटी एज रिलॅक्सेशनची जी रिक्वेस्ट होती ती गव्हर्नमेंट कडून मान्य करण्यात आलेली आहे आणि आता हे एज जे आहे ते 18 ते 33 वर्ष असणार आहे जनरल कॅटेगरीसाठी. म्हणजे तुम्ही 2/7/1999च्या पुढचे जन्मलेले पाहिजेत. कधीपर्यंत तर 2/7/1999 ते 1/7/2006च्या दरम्यान तुमचा जन्म झालेला पाहिजे जनरल कॅटेगरीचे असाल तर, आणि EWS चे असाल तर. OBC चे 2/7/1988 ते 1/7/2006 पर्यंत. राईट, SC ST साठी 2/7/1986 ते 1/7/2006 पर्यंत तुमचा जन्म झालेला असायला पाहिजे. हे एक पहिला एज रिलॅक्सेशनचा सक्सेस मिळाला. त्याचसोबत त्यांनी टेंटेटिव्ह डेट सुद्धा डिक्लेअर केलेला आहे. कशाच्या? CBT 1 आणि CBT 2 च्या. क्लिअर. आता बघा, CBT 1 ची डेट त्यांनी काय सांगितलं, CBT 1 एक्झाम फॉर द पोस्ट आर टेंटेटिव्हली शेड्यूल्ड टू बी हेल्ड बिटवीन जून अँड ऑगस्ट 2024. जून आणि ऑगस्ट 2024च्या मध्ये तुमची CBT 1 ची एक्झाम असायला हवी. CBT 2 कधी आहे? टेंटेटिव्हली इन सप्टेंबर 2024. राईट, CBAT इन नोव्हेंबर 2024. त्यानंतर आफ्टर CBAT तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट कधी रिलीज केली जाईल? नोव्हेंबर 24 किंवा डिसेंबर 24च्या मध्ये. आता त्याच्याच सोबत माहितीनं एक ट्रॅप आहे की काय, कारण आपण भरपूर आवाज उठवलेला आहे. म्हणजे एकट्याचं नाहीये, सगळ्या आपण म्हणजे सर्व विद्यार्थी आणि सर्व फॅकल्टी पूर्ण देशभरातले म्हणतोय. क्लिअर, मी एकट्याचा नाहीये, तो आपला म्हणजे सर्वांसाठी वापरलेला शब्दप्रयोग आहे. क्लिअर, तर सर्वांनी चांगला आवाज उठवला. ट्विटर कॅम्पेन ट्रेंडिंग मध्ये होता. हॅशटॅग क्लिअर, भरपूर दिवस हा हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये होता. कशासाठी? तर वॅकन्सीज वाढवण्यासाठी. मग त्यासाठीचा ट्रॅप म्हणून आहे काय माहिती नाही. ओके, जे रेल्वे मिनिस्टर आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की याच्या पुढे आम्ही दरवर्षी वॅकन्सीज काढत जाऊ. पण मित्रो, मी तुम्हाला माहितीसाठी मधून सांगतो, 2018 मध्ये शेवटच्या वॅकन्सीज आलेल्या होत्या याच्या अगोदरच्या. क्लिअर, त्यानंतर 2024च्या इलेक्शनच्या अगोदर, हे 19च्या इलेक्शनच्या अगोदर आलं, त्यानंतर 24च्या इलेक्शनच्या अगोदर. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या कुठल्याही ट्रॅपमध्ये आपल्याला पडायचं नाही. आपण आपले प्रयत्न वॅकन्सीज वाढवायचे चालू ठेवायचे आहेत. एकदा इलेक्शन झालं की कोणी नेता आपल्या हातात पडत नाही. मग किती ओरडत राहा 24 नंतर 29च्या इलेक्शनच्या अगोदर. क्लिअर, त्यामुळे आपण आवाज उठवणं चालू ठेवायचं. आपण काय तोडफोड करणार नाही. डिजिटल प्लॅटफॉर्मवर आवाज उठवणं चालूच ठेवायचं आहे. आता हा ट्रॅप काय तर बघा, the centralized employment notification for next cycle of recruitment to be post of ALP is provisionally planned for issue in January 25.
जानेवारी 25 मध्ये पुढच्या रिक्रुटमेंटचं आम्ही नोटिफिकेशन देऊ. मग इतके दिवस झोपले होते का 18 नंतर? 6 वर्ष लागले तुम्हाला नोटिफिकेशन पुढच्या रिक्रुटमेंटचं काढायला, आणि काढून किती काढले? 5,500 वॅकन्सीज, 5,696 वॅकन्सी. क्लिअर? त्यामुळे आवाज उठवणं चालू ठेवायचं. सध्या फॉर्म भरायला घाई करू नका, थांबा काही दिवस. 29 फेब्रुवारीला लास्ट डेट आहे. बघू आपण काय काय तमाशा होतो, बघत राहायचं. तयारी फक्त चालू करून द्या, तयारीला थांबू नका. ओके, कॉम्पिटिशन असणार आहे, नॅशनल लेवलची आहे. क्लिअर? तुम्ही मुंबई, सिकंदराबाद, बिलासपूर कुठूनही अप्लाय करू शकता. मी झोन प्रिपरेशनचं सांगणार आहे. आज सायंकाळी माझा 6 वाजता सेशन आहे लाईव्हचं, त्याच्यामध्ये नक्की या. इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.